तर जय हिंद मित्रांनो. तर लय दिवसाच्या नंतर आपली क्लास झालेले का नाही. तर आपली जी आजची जी इंग्लिशची क्लास आहे तर त्यामध्ये आपण शिकणार आहोत इज, एम आणि आर मधील फरक. ठीक आहे. ह्याच्या अगोदर पण आपण घेतलोय एम इज आर मध्ये ज्यावेळेस आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकला तो. ठीक आहे. पण आज आपल्याला थोडं आणखी डिटेल मध्ये जाऊन घ्यायचं ती फक्त 5 मिनिटांमध्ये. ठीक आहे. आता बघा, हे जे आपलं जे आपली एमपीएससी चे चॅनल आहे श्री शिक्षा मराठी. ठीक आहे. त्याच्यामधला म्हणजे कोणार्क मंदिर जे आहे ओडिसामध्ये आहे, लिंगराज मंदिर ओडिसामध्ये, भगवान जगन्नाथ मंदिर ओडिसा राज्यामध्ये आहे. तसंच कोणार्क मंदिर पुरी जिल्ह्यामध्ये आहे, ओडिसाच्या पुरी जिल्ह्यामध्ये. लिंगराज मंदिर भुवनेश्वर जिल्हा ओडिसा राज्य. ठीक आहे. भगवान जगन्नाथ मंदिर पुरी जिल्हा आणि राज्य कोणतं ओडिसा. तसंच रामेश्वर असो, मीनाक्षी असो, बृहदेश्वर असो, कांचीपुरम असो, कुंभकोणम, काय कुंभकोणम किंवा अन्नमलायर. ठीक आहे. मंदिर हे कोणत्या कोणत्या राज्यामध्ये आहेत तर हे सगळे तामिळनाडू राज्यामध्ये आहेत. आणि बघा, रामेश्वर मंदिर रामेश्वरम जिल्ह्यामध्ये आहे. मीनाक्षी मंदिर मदुराई जे शहर आहे बघा फेमस तामिळनाडूचं त्याच्यामध्ये आहे. बृहदेश्वर मंदिर तंजावर, त्याला आपण तंजावर म्हणतो. ठीक आहे. मास्तर पुढे सांगा. कुंभकोणम जे आहे तामिळनाडूच्या कांचीपुरम, सॉरी कुंभकोणम नाही हो, कुंभकोणम जे आहे ते तंजावर मध्ये आहे. आणि अण्णामलायर जे मंदिर आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्हाला जर अभ्यास करत असाल तर सर्च करून आणखी एक वेळेस बघा. ठीक आहे. मी तुम्हाला हिंट बी देतो, ती पण वरून चालू होतं. ठीक आहे. तुम्ही तिथे जाऊन मी बघा शॉर्ट व्हिडिओ मध्ये टाकलोय, त्याच्यावर जाऊन चेक करा आपल्या श्री शिक्षा मराठी चॅनलवर एमपीएससीच्या. ठीक आहे. तर बघा, आपण आज जाणून घेणार आहोत एम, इज आणि आर मधील फरक. एम, इज, आर. ठीक आहे. बघा, आता एम कुठं कुठं वापरायचं, कोणत्या सब्जेक्ट साठी एम वापरायचं सगळ्याला माहित आहे. फक्त आय एम, फक्त आय लागतो एम साठी. आता इज कुणासाठी लागतो तर इज लागतो बघा धिस इज. आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं असं धिस साठी लागतो. पुन्हा दॅट इज. ठीक आहे. पुन्हा ही इज, पुन्हा शी इज आणि पाचवं जे आहे इट इज. ठीक आहे. ह्या सब्जेक्ट साठी लागतो बघा इज. दिस इज, दॅट इज, ही इज, शी इज, इट इज. आणि एखादी सिंगल नाव असेल तर जसं राहुल असो, XYZ आपण धरू आता राहुल, सिंगल नाव. हा. ठीक आहे. तर त्यासाठी पण एखाद्या नावासाठी पण आपण इज वापरतो. तर आर कशासाठी वापरतो मास्तर तर आर बघा दोज, पुन्हा डेज. ठीक आहे. दुसरं कोणतं आहे हो, डीज. तिसरं बघा, आपण यू साठी सुद्धा आर वापरतो. ठीक आहे. यू साठी पण आपण आर वापरतो. पुन्हा नंतर वी आर. पाचवा आहे दे आर, दे आर. ठीक आहे. दोज साठी आपण वापरतो दीज, THES, दीज. ठीक आहे. दोज, दीज, यू, वी आणि दे साठी सुद्धा आपण आर वापरतो. आता इथपर्यंत सब्जेक्ट कळलं का. हे आहेत बघा सब्जेक्ट. इकडे जे मी लिहिलो हे आहेत सब्जेक्ट सगळे. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला धिस म्हणजे काय, पुन्हा दॅट म्हणजे काय, पुन्हा नंतर दोज आणि दीज. ठीक आहे. हे का आहेत हे आपण उद्याच्या क्लासमध्ये कव्हर करू. दिस इज, दॅट इज, पुन्हा दोज आर, दीज आर, हे का आहेत, याच्यामध्ये फरक काय तर आपण हे उद्याच्या क्लासमध्ये बघू. आपल्याला फक्त आज बघायचे एम, इज, आर. ठीक आहे. आता मी प्रत्येकाचे 3-3 वाक्य घेतो. आता तुम्हाला आधी स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घ्या, पटकन या. आता आपण एमचे एक वाक्य घेऊ, एमचे 2-3 वाक्य घेऊ. ठीक आहे. पहिलं बघा, एमचं वाक्य आहे आय एम अ टीचर. ठीक आहे. आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतो. चालू वर्तमान काळासाठी सुद्धा एम, इज, आर वापरून वापरतो. पण एखाद्या वेळेस आपण कोणती पोझिशन आहे, आपण कोण आहोत हे सुद्धा सांगण्यासाठी किंवा आपलं रिलेटिव्ह कोणतं आहे समोरचं ते सांगण्यासाठी सुद्धा आपण एम, इज, आर चा वापर करतो. जसं की बघा, आय एम अ टीचर. ठीक आहे. मी शिक्षक आहे, ह्यासाठी सुद्धा आपण एम वापरतो. ठीक आहे. आता एम कुठं वापरतात, चालू वर्तमान काळ मी म्हणलो तुम्हाला, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे जसं बघा, शी इज गोइंग, ती जात आहे, ING लागलं म्हणजे काय होते, चालू वर्तमान काळाचं वाक्य. ठीक आहे. पुन्हा आता तिसरं वाक्य काय घेऊत आपण, ही इज कमिंग, तो येत आहे. ही म्हणजे काय, तो, ही इज कमिंग. शी बघा मुलीसाठी किंवा
एखाद्या बाईसाठी वापरलं तर चालते, आणि ही म्हणजे एखाद्या मुलासाठी किंवा अंकलसाठी वापरलं तर चालते. ठीक आहे, आता आपण दुसरं बघूत इज. सॉरी हा, आपण आमचे 3 वाक्य बघायचे होत्या. आपण इथे इजचे भेटलो. ठीक आहे, सोडून द्या. हो, आपल्याला एक्स्ट्रा झालं ना तेवढंच. आता इज. आता इज आपण कुठे कुठे वापरतो बघा. जसं की मी तुम्हाला म्हणलं दिस इज, दॅट इज. दिस इज माय पेन. दिस इज माय पेन. ही माझी पेन आहे. ठीक आहे. दॅट इज युअर बुक. दॅट इज युअर बुक म्हणजे दॅट कधी वापरायचं? एखादी वस्तू आपल्या जवळ, आता हे जे डस्टर दिसलाय तुम्हाला, हे माझ्यापासून थोडं लांब आहे, तर मी काय म्हणणार दॅट इज अ डस्टर. तसं एखादी माझ्यापासून बुक लांब आहे, एखादी पुस्तक, तर मी काय म्हणलो दॅट इज युअर. ठीक आहे, यूज झाली तर दॅट इज युअर बुक. अजून आपण इज कुठं वापरतो? आपण अजून इजचे एक वाक्य घेतो, सिंपल वाक्य घेतो. काय घेऊ कडे आता ह्याच्यामधलं? हा, राहुल इज अ चॅम्पियन. राहुल कोण आहे? हो, चॅम्पियन आहे. राहुल एक आहे. अ म्हणजे काय? एक. ठीक आहे, अ चा इथं अर्थ होतो एक. राहुल इज अ चॅम्पियन. राहुल एक चॅम्पियन आहे. आता आपण बघू आर. लास्ट राहील बघा आर. आर चे आपण 3 वाक्य घेऊ. ठीक आहे, आता ऍमचे मध्ये तर मी ते इजचे घेतलो, ऍमचे एकच घेतलो. आता तुम्ही 2 कमेंट बॉक्स मध्ये मला वाक्य बनवून सांगा ऍमच्या, ऍम वापरून. ठीक आहे, तर बघा आर. आर साठी आपण वापरू पहिला सुरू यू. पहिला सब्जेक्ट घेऊ यू. यू आर माय फ्रेंड. ह्यासाठी पण आपण आर वापरतो. तू माझा मित्र आहे हे सांगण्यासाठी आपण आर वापरतो. यू असली की आर येतच. ठीक आहे, किंवा यू आर गोईंग. तू जात आहेस. ठीक आहे, आर यू गोईंग. तू जात आहेस का? आर. आपण एक प्रश्नार्थी वाक्य घेतो. आर यू गोईंग. तू जात आहेस का? आर यू गोईंग म्हणजे का हो? तू जात आहेस का? आणि आर आपण अजून एक सब्जेक्ट घेऊ, दे. दे आर माय फ्रेंड्स. ते माझे मित्र आहेत. दे आर माय ब्रदर्स असं घेतो आपण. दे. इथे दोज ब्रदर्स, दोज आर माय ब्रदर, दीज आर माय ब्रदर्स चालते. ठीक आहे, दे आर माय ब्रदर्स किंवा सिबलिंग्स वापरलं तरी चालते. ठीक आहे, तर ऍम, इज, आर मधला फरक मी तुम्हाला सांगितलो. उम्मीद करतो की आजची क्लास तुम्हाला समजली असेल. जर समजली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे.